विकासाच्या भाषावर बोलताना 15 लाखाचे दाखवलेल्या आमिषावर पण बोला. आमदार प्रणितीताई शिंदे यांचे घणाघाती टीका. विकासाची भाषा करत असताना तुम्ही दाखवलेल्या 15 लाखाच्या आमिषावर पण 2 निष्क्रिय दिलात. आता परत उपरा का? तुमचे खासदार निष्क्रिय ठरल्याचेच तुम्ही सिद्ध केला असल्याचा घणाघाती टीका इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, महेश कोटे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, पुरुषोत्तम बर्डे, अस्मिता गायकवाड, UN बेरिया, अमर पाटील, शरद कोळी, अबुतालिम डोंगरे, गणेश वानकर, अशोक निंबर्गी, अशोक देवकते यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचं स्पीच या ठिकाणी व्हायरल झालं की ते म्हणाले की हमें राज्यसभा में बहुमत चाहिए क्योंकि हमें संविधान बदलना. आणि ऑन रेकॉर्ड इलेक्शनच्या भाषणात ते दोघं भाजपचे MP हे म्हणाले. तर असं जर होत असेल आणि संविधान बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलण्याचं हे भाषण करत असतील तर आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला असता पाहिजे. संविधान बदललं तर लोकशाही राहणार नाही, आरक्षण टिकणार नाही. दीन दलित गोरगरीब या सगळ्यांनाच यांचा कुठेतरी अंत करण्याचं षडयंत्र भाजप पक्ष करत आहे हे याच्यातून स्पष्ट होतं. परंपरा आहे जेव्हा इलेक्शनच्या मुद्द्यावर ते बोलू शकत नाही तेव्हा कॅम्पेन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न ते निर्माण करतात. समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही त्यांची परंपरा आहे आणि खोटं बोलण्याची पण परंपरा आहे. पण आता लोकांना समजले आणि लोक स्वतः बोलत आहेत की मुद्द्याचं बोलावं. आम्ही पण आमच्या कॅम्पेनमध्ये ते भरकटत होते, त्यांना ट्रॅकवर आणले, मुद्देच राहिले नाही. हॅलो, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. सोलापूरचे प्रश्न वेगळे आहेत, इतर विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न वेगळे आहेत. हे प्रश्न आपण कसे टॅकल करता येईल? आमच्या गावभेट दौरे जे आहे त्याचा मागचा उद्दिष्ट हाच आहे की लोकांच्या मनात काय रोष आहे. आता लोकांना ती व्यासपीठ 10 वर्षात मिळाली नाही आहे भाजपच्या विरोधात बोलण्याची. एवढा दबाव त्यांची लोक त्या ठिकाणी पोहोचत नाही आहेत कारण एवढा तीव्र रोष आहे. तर गावातले प्रश्न वेगळे असतात, शहरातले वेगळे असतात. मी तुम्हाला म्हणाली शेतकरी एवढा त्रस्त आहे, कांद्याची निर्यात बंद आहे, यार्डामध्ये कांदा सडक पडलाय, कांदा आता ठेवायला जागा नाही आहे, माने साहेब इथे आहेतच. पाण्याचं नियोजन नाही आहे, दुधाला दर नाही आहे, पीक विमा अजून त्या ठिकाणी त्याचं वितरण झालं नाही आहे. आणि GST म्हणजे खताच्या पोतावर पण 18% GST. 1 लाखाचं खत विकत घेतलं तर 18,000 त्यांना GST मध्ये. आपण म्हणतो दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. आणि शहरात देखील पाण्याचा तीव्र प्रश्न, उद्योग नाही. विडी कामगार, यंत्रमाग कामगारांचे एवढे म्हणजे खरं तर मोदीजी काही काळापूर्वी विडी कामगार बंद करायला निघाले. मग एवढ्या सगळ्या असंख्य महिला कुठे गेल्या असतात? उपासमारीची वेळ आली असते त्यांच्या. यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ अजून स्थापन नाही आहे. स्मार्ट सिटी तर वाट सिटी आहे, फक्त 3% शहरामध्ये स्मार्ट सिटी त्यांनी हे केली. ती पण एक म्हणजे लोकांची फसवणूकच झाली त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. वायफाय करून लोकांचं पोट भरणार नाही आहे. कांग्रेस हो या महाविकास आघाड़ी, हम संविधान बचाने के लिए एक हुए हैं, हम लोकशाही बचाने के लिए एक हुए हैं. और जो संविधान और लोकशाही बचाते हैं वो सर्वधर्म समभाव में विश्वास रखते हैं. तो जब मोदी जी को कोई एजेंडा नहीं मिलता या जब पिछले 10 साल में उन्होंने क्या काम किया है, जब उसका आह्वान लोगों के सामने वो पेश नहीं कर सकते तब मोदी जी ऐसी बात करते हैं. एकंदरीत लोकांमधला जो उत्साह आहे तो माडा असू दे सोलापूर तो दिसून आला काल. आणि ते जुने दिवस परत आले. आणि मी म्हणाली जेव्हा अकलूज आणि सोलापूर एकत्रित येतं तेव्हा काय होऊ शकते लोकांनी दाखवायची गरज आहे. तुम्हाला माहिती इतिहास, जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि विजयदादा जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा सर्वात जास्त विकास कामं या सोलापूर जिल्ह्यात झाली. आणि तुम्हाला तेच लोकांचा आशीर्वाद जर मिळाला तर तुम्हाला तेच होताना दिसेल येणाऱ्या दिवसात. 100% दिसेल. कारण का आम्ही सगळे गट भेदभाव करून एकत्रित या देशाच्या जनतेसाठी आलो.
महाविकास आघाडीचा पण जो प्रयोग होता तो महाराष्ट्राच्या लोकांसाठी होता. महाविकास आघाडी देखील खंबीर आहे आणि त्याच पद्धतीत इंडिया अलायन्स देखील तुम्हाला अनेक दिवस जोपर्यंत बीजेपीचा पराभव होत नाही तोपर्यंत आम्ही एकत्रित असणार आहोत. त्यानंतर देखील लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र या देशाचं नेतृत्व. मॅडम, युवक ज्या रोजगाराची वाट बघत होते किंवा ज्या सोलापुरात उद्योगधंदे सुरू झाले पाहिजे किंवा IT पार्क सुरू झाले त्याची वाट बघत होते की बीजेपीने त्यांना फक्त खोटी आश्वासनं दिली ते आता महाविकास आघाडी आणि काँग्रेस करून दाखवतात. धन्यवाद पत्रकार मित्रांनो. आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित बद्दल विचार करायला तयार नाही. 15 लाख कोटी रुपये तुमचं तिजोरीमध्ये आहे. दर महिन्याला 5,000 व्याज तुम्हाला येतो आहे. दर महिन्याला 5,000 माणसं मरू लागले तरी मोदींना याबद्दल कसलंही दुःख नाही आहे. स्वतः सुशील कुमार शिंदे 1 रँक 1 पेन्शनचं 26 फेब्रुवारी 2014ला त्यांनी कायदा आणला. झूठ बोला और लूट करो. हे सरकार जे आहे गेल्या 10 वर्षात काय केलंय सांगण्यापेक्षा 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं हे विचारत आहे. आम्ही त्यांना विचारतो तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा. तुम्ही काय केलं नसल्यामुळं जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे. प्रणितीताई शिंदे ह्या लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मतांना निवडून द्यायचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्यांना आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत. ताईंना माझ्या आम आदमी पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. यंत्रणा बूथ यंत्रणा असू दे, शाखा प्रमुख असू दे, उपशाखा प्रमुख असू दे, जिल्हा प्रमुख असू दे, महिला आघाडी असू दे, युवा आघाडी, आमच्या कामगार संघटना, आम्ही परिपूर्ण माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या गाव पातळीपासून वाड्यावर बसणं त्यांच्या पाठीमागं या यंत्रणेसाठी ठाम आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत प्रणितीताई शिंदे यांना खासदार केल्याशिवाय शिवसेना कदापि गवरणार नाही. मी एक आपल्याला आवाहन करू इच्छितो की माननीय शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची सभा इथं घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि ही सभा यशस्वी होण्यासाठी शिवसेना परिपूर्ण तयारी करत आहे आणि आम्ही प्रणितीताईला खासदार केल्याशिवाय ग बसणार नाही एवढा शिवसेनेतर्फे एक वचन देतो. व 18 तारखेला जो अर्ज भरायचा आहे त्या प्रचंड संख्येने शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, शाखा प्रमुख, गाव बदलपासून सगळे उपस्थित राहतील. पुनश्चिता आपले आभार मानतो. होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज प्रणितीताईच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 2 महिन्यापासून अध्यक्ष आमचे खरटमालच्या पुढाकाराने आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी सगळ्या समन्वय घटक पक्षाची मीटिंग घेतली होती. त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी, त्यामध्ये शिवसेनेचे काही प्रतिनिधी आणि त्यामध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 8 बैठका आम्ही घेतल्या. काल आम्ही त्या ठिकाणी महेश कोठेंच्या शहावाडीला जीवनमध्ये ब्लॉक लेवलचे सर्व पदाधिकारी बोलवलेले होते. त्या ठिकाणी आमचे सर्व शहरातले पदाधिकारी आणि आमच्या फ्रंटलचे सर्व पदाधिकारी बोलवले होते. त्यांच्याकडून आम्ही एक फॉर्म भरून घेतलेला आहे की त्यांच्या वार्डामधले प्रत्येक 5 कार्यकर्त्यांची नावं आणि पत्ते आणि त्याचप्रमाणे त्यांचं नाव, त्यांचा सध्याचा हुद्दा, त्यांचा टेलिफोन नंबर आणि त्यांचा प्रभाग नंबर, जवळजवळ 150 फॉर्म काल आम्ही भरून घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने 18 तारखेला आपण जाणार आहोत फॉर्म भरायला, राष्ट्रवादी काँग्रेसने कालच सांगितलेलं आहे. आपण सुशील कुमार शिंदेने आम्हाला 18 तारीख सांगितली होती की 18 तारखेला आपल्याला जायचंय काँग्रेस भवन जवळ पासून. त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना कालच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणखीन 2 दिवसामध्ये एक बैठक बोलवण्यात आलेली आहे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते सुमारे 1000 ते 1500 कार्यकर्ते होतील. या पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आपण निश्चितपणे विजयी व्हा, कारण आपण ज्या पद्धतीने गेले ते 1.5-2 महिने काम करताय ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, आणि आपण 15 वर्ष जे विधानसभेमध्ये काम केलेलं आहे याचं सगळं माहिती जनतेकडे आहे. आणि म्हणून आपल्या निवडणुकीमध्ये कुठल्याही अडचण नाही. आपल्यामध्ये एक नियोजनाचा थोडासा अभाव आहे, आपण ते दूर करावं एवढंच मी आपल्याला फक्त
इंडिया आघाडीच्या लोकांना निवडून द्या अशी त्यांचे जे विचार होते ते आम्ही म्हणून आज मी आलोय. आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करू की सर्वांना मिळून ताईंना आम्ही भरघोस मताने आणून देऊ एवढा प्रयत्न करू. आम्ही लहान असलो तर प्रत्येक वाढी करू ताई. आणि मी सर्वांना एवढं एकच सांगतो की ताई आपकी बार 5 लाख पार ये तो होने वाला है, इसलिए मैं आपको अभी धन्यवाद देता हूँ.